जय श्रीराम. सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार. माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला जे लाईक करतात, शेअर करतात, सबस्क्राईब करतायत त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आभारी आहे मी. आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे, मी माझ्या आयुष्यात प्रेमळ आणि सकारात्मक नातेसंबंधांना आकर्षित करते. मी माझ्या आयुष्यात प्रेमळ आणि सकारात्मक नातेसंबंधांना आकर्षित करते. आपली जी नाती असतात, कुटुंबातली नाती किंवा इतरही जवळची आसपासची नाती, जी काही बहुतेक रक्ताच्या नात्यांना आपण नाती म्हणतो, पण जे रक्ताचे नाहीत पण जवळचे आहेत, खास आहेत, असेही काही संबंध, असेही नातेसंबंध की जे प्रेमळ असावेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक असावेत. अशी दृढ भावना, असा दृढ निश्चय आपल्यामध्ये असणे, तुमच्यामध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. पहिले काही व्हिडिओज आपले असे होते की आपल्याभोवती जो ओरा असतो, प्रत्येक वस्तूभोवती, प्रत्येक व्यक्तीभोवती एक ओरा असतो. तो ओरा सकारात्मक असला की आयुष्य खूप सुंदर आणि छान होतं. प्रत्येकाचा ओरा सकारात्मक पाहिजे, आपला ओरा सकारात्मक पाहिजे आणि त्या ओराच्या सान्निध्यात येणारे सभोवतालच्या प्रत्येक व्यक्ती यासुद्धा सकारात्मकच असल्या पाहिजेत. असं सारखं त्याला आपण म्हणतो मॅनिफेस्ट, असे विचार जेव्हा तुम्ही ब्रह्मांडामध्ये सारखे सोडता, असे विचार जेव्हा डोक्यात असतात, त्यावेळेस अशाच व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात किंवा तुमच्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्ती, ते नातेसंबंध हे सकारात्मक होतात. तुमच्या इथे तुमच्या सान्निध्यात आल्यानंतर, तुमच्या ओरामध्ये आल्यानंतर रोज हे वाक्य म्हणणं खूप आवश्यक आहे. ब्रह्मांडामध्ये ही एक सकारात्मक ऊर्जा सोडणं खूपच गरजेचं आहे. त्याचे प्रभाव तुमच्यासाठी किंवा आपल्यासाठी खूप चांगले असतात. त्याचा एक वेगळा इफेक्ट म्हणा की पडतो. आपल्या दैनंदिन आयुष्यावर सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो. रोज हे एक वाक्य म्हणत जा नक्की, मी माझ्या आयुष्यात प्रेमळ आणि सकारात्मक नातेसंबंधांना आकर्षित करत आहे. माझे सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, तुम्ही ते स्वीकारत असाल, तुमच्या आचरणामध्ये आणत असाल, तर माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जय सियाराम, जय श्रीराम, जय जय राधे कृष्ण, जय श्री कृष्ण. जगदंब जगदंब जगदंब. स्वामी ओम.